पीक विमा 2026 मोठी बातमी. नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. या प्रक्रियेत नेमका काय बदल झालाय आणि तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या MHB मराठी न्यूज चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून शेतीविषयक अशाच ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर बातमी अशी आहे की कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 मार्च 2026 पासून पीक विम्याचं कॅल्क्युलेशन दिसणार होते. जरी प्रक्रियेला थोडा उशीर झाला असला तरी आता 19 मार्च पासून अधिकृतपणे पीक विम्याचे आकडे पोर्टलवर दिसायला सुरुवात झाली आहे. यामध्ये प्रामुख्यानं मूग, मका, उडीद आणि सोयाबीन या पिकांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असून त्यांच्या रकमा दिसू लागल्या आहेत. मात्र कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल, कारण त्यांचं स्टेटस सध्या अवेटेड दाखवत आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या स्टेटसमध्ये रकमा दिसत आहेत त्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे असं समजावं. पण जिथे झिरो रक्कम दिसतीये तिथे अद्याप मंजुरी मिळालेली नाही. विशेषतः नांदेड, अमरावती, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर आणि बीड यांसारख्या अतिनुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळण्याचं दाट संकेत आहेत. यापूर्वी जाहीर झालेल्या 82 तालुक्यांच्या यादीतील शेतकऱ्यांना यामध्ये मोठे प्राधान्य मिळताना दिसत आहे. तुम्ही स्वतः घरबसल्या फक्त 2 मिनिटात तुमची स्थिती तपासू शकता. 1. गुगलवर PMFBY सर्च करा. 2. फार्मर लॉगिनमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर वापरून OTP द्वारे लॉग इन करा. 3. तिथे खरीप 2025 निवडा आणि आपल्या पॉलिसीसमोर असलेल्या व्ह्यू बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमची मंजूर झालेली रक्कम स्पष्टपणे दिसेल. अशाच वेगवान आणि खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा MHB मराठी न्यूज. विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.